मुलांना बघा किती मजा येत आहे. बापरे, माझ्या तर जीव घाबरतोय. बघा ही ट्रेन. जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आता आमचं जस्ट जेवण वगैरे झालं. दादा वाजू नको. जस्ट म्हणजे जेवण वगैरे झालं, त्यानंतर सर्व घरातलं आवरलं, भांडे घासले आणि आता घेतली माझी तयारी करायसाठी. कारण आम्ही आज जात आहेत थोडस बाहेर. कारण आहे ना, मुलांचं म्हणजे मागच्या रविवारचं चालू आहे की आम्हाला कुठेतरी बाहेर जायचंय. तर आयुषचे पप्पा पण घरी होते, म्हटलं थोडस मुलांना पण फिरवून आणू. म्हणजे माझी नणंद ते आम्ही सर्व जात आहेत कुठं ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. आजचा ब्लॉग आहे ना खूप छान होणार आहे, तर तुम्ही ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मी माझी तयारी करून घेते. आयुष बाहेर बसलाय तोपर्यंत, नाहीतर आहे ना माझा मेकअपचा सामान नुसता इकडे तिकडे फेकत असतो तो. आता ही काजळ आहे ना, मी काल घेतली होती पण ती ना लावताच येत नाही मला. बरोबर लावते पण लागतच नाही बघा. एक डोळ्यांमध्ये भरली आणि या डोळ्यात तर लागतच नाही. चला आता जशी तशी लावून घेते, त्यानंतर जातो आम्ही बाहेर. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि कंटिन्यू करा. चला, झाली आता आमची तयारी. माझी नणंद ते पण येऊन गेले. आवरलं गेलं तुमचं सर्व? हा आवरलं. किती पटापट आवरलं. कसं संडे असला तर उशीरच होऊन जातो ना. हो ना. मग त्यांचा पण लहान मुलगा आहेत ना, तर सर्व मुलं मस्त तयार होऊन बसलेले आहेत. तोपर्यंत आम्ही तयारी करून घेतली. कसं मुलं आहेत ना तयारच होऊ देत नाही आम्हाला. तुम्हाला तर माहिती लहान मुलं कसं करतात असं. कोणी लिपस्टिक तोडतं तर कोणी टिकल्या फेकतं. कोण काजळ तोडून टाकतं. काय करावं. काजळ काजळ तर तोडूनच टाकली त्याने. आयुषने नवीन काजळ घेतली म्हणे कालच, मी त्याने तोडून पण फेकून दिली. असं करतात मुलं. आयुषचे पप्पा परत ते माझे नंदोई भाऊ ते सर्व मुलांसोबत बाहेर उभे आहेत. तर आम्ही मध्ये तयारी करत होतो. तर आता जातो आम्ही गार्डन, हे सॉरी गार्डन म्हणते कुठे ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे मी. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि कंटिन्यू करा. चला, येऊन गेलोय तर आम्ही घरून रिक्षामध्ये बसलोय. मुलं दाखवते तुम्हाला कुठे बसलेत. आता आरवी काय करते? अरे माझी मान ना. सिद्धू काय करतात? बाय कर, बाय बाय करा. इकडे बघा. पप्पी दिले. गोड गोड. आयुष कुठे आहे? कुठे आहे? बाय कर सर्वांना. बाय पाजून दे. तर आता जातोय आम्ही कुठं ते तुम्हाला पुढे माहितीच पडणार. तुम्ही व्हिडिओ तोपर्यंत कंटिन्यू करा. काय झालं? आरवीला आता पुढे येऊन बसायचं, इथं बसायचं नाही सांगते ती मागे. पोचून गेलोय आम्ही फायनली गार्डन मध्ये. मुलांनी येताच खाऊचे पुडा घ्यायला लावले, पुढे गेलेत माझ्या ननांनी त्यांच्या सोबत. तर आलोय आम्ही गार्डन मध्ये. नवीन गार्डन आहे ते, तुम्हाला नाव पण दाखवते मी. थांबा, म्हणजे लवकरच आलोय आम्ही, यासाठी काही गर्दी नाही जास्त. तुम्ही पकडता का? ते नाव दाखवा वरती गार्डनचं. चला, हे आहे गार्डनचं नाव, पाहू शकता तुम्ही. बोटनिकल उद्यान. छान जागा आहे बसायची. ते आता मध्ये जाऊ, मुलं काय मजा मस्ती करतात ते तुमच्या सोबत सर्व शेअर करणार आहे मी. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता मध्ये जाऊ. चल दादा, येऊन गेलोय आता आम्ही मध्ये गार्डन मध्ये. म्हणजे तिकीट वगैरे काढलं. तर असं काही आहे मध्ये गार्डन. हे अशोक स्तंभ इथं वरती आणि या साईडला आहे असं पाणी आहे. चला आता मध्ये दाखवतो आणि तुम्हाला दाखवतो कसं आहे गार्डन ते. चला चल दादा, मुलं पण मस्त एन्जॉय करत आहेत, खाऊ खात आहेत ते. चला, दादा हात पकड, हात पकड दादा. खूप छान वाटत आहे येऊन गार्डन मध्ये. मुलं पण मस्त मस्ती करत आहेत. हा ना, आम्हाला ना तिकडे जायचं होतं. तो रस्ता आहे का? हा चला. आम्हाला ना पहिले तिकडे बीचवर जायचं होतं उमराटला, पण आहे ना उशीर होऊन गेला. आता कसं मग तिथं जायचं आणि उशीर होऊन जाणार म्हणे. मागच्या म्हणजे संडेला ठरलं होतं आमचं की तिथं जायचंय असं, पण उशीर होऊन गेला त्या कारणाने आम्ही गेलो नाही. तर मग आयुषचे पप्पा बोलले की न्यू म्हणजे गार्डन आहे तिथं जाऊन येऊ म्हणे. कसं आहे काय नाही ते पण बघून घेऊ म्हटलं. कसं मुलांना सांगितलं गेलो होतं, मग ते पण एकच लांबण लावत होते. खास करून माझ्या सोरांश तो आहे ना सकाळी झोपेतून उठूनच सांगत होता आपल्याला कधी जायचंय कधी जायचंय असं.
मग आयुषचे पप्पा उठले, त्यांना सांगितलं चला म्हटलं मुलांना आपण फिरवणं जाणं म्हटलं थोडा वेळ का होईना. आयुष काय खातोय? भोंगा खातोय. तुला कसं वाटतंय? त्याला त्याच्या पुढे चालू द्या ना. बाकीची फॅमिली आमची पुढे गेली आहे ना, आम्ही माग येत व्हिडिओ काढायसाठी. दादा पळ पुढे. पाहू शकता तुम्ही किती झाड ते एकदम छान वाटत आहे, थंड. हा आणि इकडे तलाव आहे ना, छान आहे. तिकडे जिम करायचंय वाटत ते बघ, एक्सरसाइज एक्सरसाइज करायचं. सोरा आणि शार्वी ते पुढे गेलेत माझ्या नणंद त्यांच्याकडे. तर खूप छान होणार आहे आजचा ब्लॉग. मी एक वस्तू दाखवते चला. पाहू शकता किती छान झाड आहे तिथं. मस्त मध्ये बसतात वाटतं इथं. पूर्ण झाड आहेत गार्डन मध्ये. काय खेळते तू? हा मुलं पण मस्त एन्जॉय करत आहेत, दाखवते तुम्हाला. सिद्धू काय खेळत आहेत? हा हे माझे बासांते आणि हा आयुष. काय खेळतोय तू? हा काय खेळतोय? घसरगुंडी खेळतोय म्हणे. बघा मुलांची मध्ये येतात मस्ती चालू होऊन गेली. चला आता पुढे जाऊन बघूया. आणि ना एक गोष्ट आम्ही इथं नोटीस केली, म्हणजे मी जत्रा कसा असतो तसंच सर्व पालखी ते लागलेले आहेत त्या साईडला जाऊन तुम्हाला दाखवते मी. चला आता पुढे जाऊ आपण. चला चला पुढे पण अजून भरपूर बाकी आहे पायासारखं. चला 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 सिद्धू, चला पुढे चला. चला बघू आता तिकडे, म्हणजे आम्हाला बीचवर जायचं होतं ना. बघू पुढच्या रविवारी जर काम वगैरे लवकर आवरलं तर तिकडे पण जाऊन येऊ. आणि म्हणजे कसा बीच आहे कसं नाही ते सर्व तुमच्यासोबत ते पण शेअर करणार आहे मी. आणि या गार्डन मध्ये आम्ही काय काय एन्जॉय करतो ते सुद्धा तुमच्यासोबत पूर्ण शेअर करणार. जितकं होणार तितकं तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चला आता पुढचं पण दाखवते मी तुम्हाला. चला ते बघा मुलं कसे पळत आहेत मस्त. ट्रेन पण आहे इथं. आता मुलांनी इथं ट्रेन पाहिली नाही का, जिद करतात ते आम्हाला ट्रेन मध्ये बसायचंय. कारण नंदुरबारच्या गार्डन मध्ये गेलो होतो आम्ही, तर त्यांना ना आम्ही म्हणजे बाहेर निघत होतो गार्डन मधून, तर त्यांना ना ट्रेन दिसून गेली होती. तर त्यांनी ना म्हणजे जिद केली होती की आम्हाला ट्रेन मध्ये बसायचंय. मग त्यांना बसवलं होतं. हे पाहू शकता तुम्ही मुलांचं खेळायसारखं किती छान छान वस्तू आहे तिथं. तर आता बघू, आता त्या साईडला जातो मग दाखवते तुम्हाला. इथे ना मशीनचा आवाज येत आहे, म्हणजे मुलांच्या खेळायच्या वस्तू आहेत ना त्याचा आवाज येत आहे. तर चला आता पुढे जाऊ पटापट. चला आयुष काय झालं? चला तुम्हाला तलाव दाखवते मी. इकडे हे बघा किती मोठा तलाव आहे. पाहू शकता तुम्ही पूर्ण पाणीच पाणी. त्या साईडला पण पूर्ण पाणी आहे. मुलांनी आता जिद करून खायला घ्यायला लावलं, म्हणजे ना जेवणच करून आले होते ते ना आम्ही पण, तरी पण त्यांनी घ्यायला लावलं खाल्लं नाही. काही नाही, एक दोनच पोंगे खाल्लेत माझ्या हातात देऊन दिले त्यांनी. हे बघा मुलं. आयुष काय करतोय? पाणी बघतोय. पाणी बघतोय तू? हा चल ना मग पुढे जाऊ ना. किती छान वाटत आहे ना. हा पुढे जाऊ. चल पुढे जाऊ ना. काय करतायत तुम्ही? फोटो काढतायत? हे सर्व इकडे फोटो काढतायत आणि आम्ही व्हिडिओ करतोय. चला आता पुढे जाऊ. इकडे पण आहे ना या साईडला पूर्ण पाणी आहे. चल दादा, माझ्या आयुषला सिद्धूला आहे ना पूर्ण पाणीच आवडतंय. ते पाणीच पाहतायत. चल इकडे बघा, स्वरांशला ना ट्रेन दिसून गेली. तो आहे ना आता तिकडे जायचं म्हणतोय, ट्रेन मध्ये बसायचंय म्हणे. म्हटलं थोडस इकडून फिरून येऊ, त्यानंतर ट्रेन वगैरे मध्ये बसवणार मुलांना. चला ऐ सिद्धू इकडे या. येऊन गेलोय आता मध्ये आम्ही, म्हणजे मध्ये तर केव्हाच आलोय. पुढे तर माझ्या आयुष पण मस्त चालत आहे पप्पांसोबत. आम्ही येत असं वरती चढत आहेत, म्हणजे सर्वजण जात आहे. पाहून बघतो आता कसं आहे कसं नाही वरती. पण आयुषचे पप्पा दाखवते तुम्हाला, थांबा. आयुष खूप परेशान करतोय ना इथं येऊन. बापरे मी तर पळतच आहे. आयुष खूप परेशान करत आहे, म्हणजे आयुष्याने सर्वच मुलं म्हणजे ऐकायचं नावच घेत नाही. ते आम्ही मागे ते येत आमच्या पुढे पुढे पळत आहे. आयुष काय खाऊ खाल्ला तुम्ही? काय खाल्लं? काय आहे? पोंगा आहे. घरी येतो आता? हा घरी यायचं नाही म्हणतोय बघा तो. आरवी आणि परत स्वरांश पुढे गेलेले आहेत ते. चला तुम्हाला दाखवते मी. चला वरती जाऊ आपण. चला आज आहे ना ऊन पडलेला आहे म्हणून आहे ना गरम होत आहे इकडे आम्हाला.
गरमी होते आणि थंडी वाजते आयुषच्या पप्पांना. इथे बघा सर्व फोटोशूट ते करतायत लग्नाचे. ते म्हणजे खूप छान जागा आहे फोटोशूट साठी, व्हिडिओ काढायसाठी. यासाठी आम्ही इकडे झालो आज व्हिडिओ साठी. आणि मुलांना म्हणजे मुलांचं पण थोडस फिरणं होऊन जाणार आणि आमचं पण. म्हटलं चला आता तुम्हाला दाखवते मुलं कुठे जात आहेत असं. चला मुलं गेलेत आता पुढे, आम्ही चालत आहेत हळूहळू. तुम्हाला का भूक लागून गेली? मुलांसोबत मी पण जाते एन्जॉय करते. खाऊन घ्या जाते नरमून जाणार असं, पण ते खात नाहीयेत. लहानपणाची आठवण गेली नाही ना अजून म्हणून. हो ना, लहानपणी खूप खायचे हे. त्यांना बघून मला पण आठवण येते. हो ना, चल ना पुढे दादा सोबत खेळ ना. चल, इकडे गरम होत आहे ना, पण ऊन आहे म्हणून. हो ना, आपल्या इकडे जास्त ऊन नाही येत ना, यासाठी थंडीच वाजते. पुढे पुढे चाल ना. चल तिकडे, चल तिकडे मातीमध्ये चल. चल, आम्ही ना जर लवकर आलो असतो ना, म्हणजे घरून आहे ना स्वयंपाक सुद्धा घेऊन आलो असतो इथं बसून खायला. आम्ही ना पहिलं दंडपाणेश्वर गार्डनला जायचो ना, म्हणजे घरून आहे ना खिचडी वगैरे काही पण स्नॅक्स घेऊन जायचो आणि तिथंच बसून जेवण करायचं. खूप छान वाटतं. तर कसं आम्ही आता दुपारून निघालो जेवण वगैरे करून, तर काय आणणार मुलांना, इथंच थोडंफार घेऊन घेतलं असं. आता मुलं पण आहे ना खूप थकत आहेत मस्ती करून. त्यांची ना गार्डन मध्ये येऊन सारखी मस्ती चालू आहे. म्हणजे थोडं पण शांत बसत नाहीये ते. म्हटलं खेळू द्या आता, आपण कुठे रोज रोज आणतो त्यांना असं. यासाठी त्यांना आहे ना फुल एन्जॉय करू देत आहेत आम्ही. सिद्धू काय खातायत तुम्ही? पोंगे खातायत? छान आहे ना? चांगलं आहे म्हणे. बघा किती छान बोलत आहेत ते. हे बघा इकडे एक फेकून गेली माझी आरवी. असं असतं मुलांचं, खात तर नाही पण नुसतं फेकतच असतात ते. इकडे का पूर्ण असं जे झाडच झाड आहेत ना. हो ना, बॅकग्राऊंड छान आहे ते. चला पुढे जाऊ आपण. आयुष, हे बघा कुत्रा बघा किती निवांत झोपलेला आहे इथं. बघा शांतता वाटत आहे त्याला पण. माझ्या आयुष बघा कसा आहे ना मातीमध्ये खेळतोय, ते पण दाखवते तुम्हाला. होत आहे, उठ लवकर. हे उठ रे, कुतू झोपलाय तिथं. उठ उठ, पाणी नाही इथं धुवायला आत. पिशवी तरी आणायला पाहिजे होती आपण. गंध आहे ना रे, उठ लवकर. हा माझ्या आयुष्याने एकच जिद करतो, घाण जागेवर हात लाव दे म्हणे मातीला. तिथं कुतू झोपलाय. उठ चल, सिद्धू पण गेले बघ. चला आता पुढे जाऊ. चला थोडस पुढे आलो, रेल्वे आली बघा, तुम्हाला दाखवते. चला किती छान रेल्वे आहे ती. नाही पळू नका दादा. ए आरवी, मुलं तर बघा रेल्वे पाहून नुसते पुढे पळत आहेत. ते किती छान रेल्वे आहे. सिद्धू ते माझे बासन ते पण नाही, आरवी पण एकदम पुढे पळत गेले रेल्वेच्या मागे. माझ्या आयुष्या इथं हात धरून उभी आहे मी. चला कुठे ट्रेन मध्ये बसायचंय बघा. आयुष काय सांगतोय मला, ट्रेन मध्ये बसायचंय म्हणे. आता ट्रेन दिसून गेली त्यांना, मुलं काय ऐकणार नाही. चल लगेच निघू. नंदुरबारला थोडी मोठी होती वाटतं ना. झालंय आमच्या सर्व फिरून तर नाही म्हणता येणार, कारण खूप मोठं गार्डन आहे. म्हणजे ना इथं बॅकग्राऊंड छान होतं, तर आम्ही ना फोटो वगैरे काढले मुलांचे, परत आमचे सर्व फॅमिलीचे, आयुषच्या पप्पांचं, माझं. तर आता आहे ना पुढे पण जाऊया. मुलं इथं इथंच खायला बसून गेलेले आहेत. चला पुढे जाऊ. चल चल दादा, फोटो काढले तुम्ही? इतका रागात का बघत होता फोटो मध्ये? तुला नाही आवडत? दादा चला, बाकीचे सर्व पुढे गेले. चला आपण पण जाऊया आता पुढे. चला पाणी प्यायचं, इथं पाणी नाही ना दादा. चल चल, तिथून आहे ना आपण बॉटल आणायला पाहिजे होती, कारण इतकं मोठं गार्डन आहे. फिरून फिरून आहे ना सर्वांना पाण्याची ताण लागून गेलेली आहे. म्हणजे आम्ही बाहेर घेतलं होतं, पण बाहेरच सर्वांनी पिऊन घेतलं. यासाठी एक बॉटल आहे ना अजून आणायला पाहिजे होती आम्ही. तर आता बघू, बाहेर जाऊनच पाणी घेऊ मुलांसाठी. कसं मुलं खातात पण आहे ना, यासाठी त्यांना पाण्याची ताण लवकर लागून गेली. चला पुढे जाऊ. चल दादा. आम्हाला असं वाटलं की ट्रेनचा आवाज येत आहे, पण ट्रेनचा आवाज नाही होता. ते ना वरती एरोप्लेन उडत आहे, तुम्हाला दाखवत होती. तितक्यात ते पुढे चालल्या गेलं. चला आपण बघूया. ते काही थांबणार नाही, ते इतकं फास्ट असतं, कुठे दिसणार आपल्याला. जाऊ द्या गेलं. चला आपण गार्डनच पाहून घेऊ. चला मुलं बघा तिथं बसलेले आहेत. आयुष पडून जाणार ना. आयुष तर सारखं हे झाड तोड ते झाड तोड असं चालू आहे त्यांचं. गंध आहे दादा, उतर. कुठं? तिथं जायचंय. माझ्या सोरायचं चालू आहे की तिकडे
ते झोकान ते आहे ना तिकडं चल म्हणे खेळायसाठी. इथं आहे ना त्याला मजा येत नाही, कारण इथं सर्व म्हणजे फिरतच आहेत ना, तिकडं सर्व खेळायचं आहे म्हणून त्याला तिकडेच जायचं आहे. त्याला इकडून जायचंय ना दादा, इकडून जायचंय ना. माझे केस तर सोड, केस सोड. सिद्धू इकडे या. चला, मुलं नुसतं झाड तोडत आहेत, हे झाड ते झाड. माझ्या आयुष्याने तर खूप झाड तोडून टाकले इथं येऊन. दादा तुम्ही झाड तोडले ना? बसू आता मी पण. काय त्याच्यात? तिकडे ना तो इतकी माती माती खेळत होता ना, सांगायचं नाही. डायरेक्ट मातीमध्ये बसून गेला ना. आम्ही येतं फोटो काढत होतो तिकडे. हे माझे बास ते सिद्धू पण आणि ते पण हा पोंगा घेतला आणि पूर्ण त्याने दोघांनी म्हणजे मातीमध्ये चिरून दिला आणि मस्त खेळत बसलेले होते. आणि माझे आयुष काय सांगतोय माहिती का, म्हणे मी ट्रेन गाडी बनवतोय म्हणे. काय बनवत होता तू? ट्रेन गाडी. हा, हे बघ कपड्यांचं काय हालत केले तुम्ही. पूर्ण कपडे गंदे करून टाकले ना. काय बरं असं हा दादा. चला आता पुढे जाऊया. मुलांना आहे ना पाण्याची पण ताण लागून गेलेली आहे. चला, चप्पल का काढतील माझी आरवी, सारखी चप्पलच काढते पायातून. आरवी चप्पल घाल ना बेटा, काय टोचवीन ना पायाला. तो बघा माझे आयुष परत तो आहे ना झाड तोडत आहे. तिकडे बघा. आयुष नाही सांगितलं झाड नाही तोडत ना दादा. चल, झाड नाही तोडायचं. चला पुढे जाऊ. चला, ऐकतच नाही हा मुलगाचं. काय करायचं आता. जाऊ ना बेटा, पुढे ना थोडस गार्डन तर फिरून घे. आपण काय रोज रोज येतो का. थोडस फिरून घे ना. चला आरवी. बघा माझी आरवी, मुलांना काय माती आवडत असते काय माहितीये. बघा चप्पल काढून माझ्याकडे देऊन दिली. बापरे. चला चला पुढे जाऊ. आता आहे ना मुलं माती मातीत खेळत राहतील. चला पुढं. चला सिद्धू. चला चला चला. मुलांना आहे ना माती खूपच जास्त आवडते. ते दुसरं म्हणजे गार्डन मध्ये एन्जॉय करायचं सोडून दिलं आणि पूर्ण माती मातीत खेळत आहेत. ते पाहू शकता तुम्ही. बघा आरवी, तू मोठी आहे ना, तुला नाही समजत का. आम्ही अजून गार्डन मध्ये फिरत आहे, तोपर्यंत दुसरी वेळा अजून ट्रेन येऊन गेलेली आहे. म्हणजे गेली आता ट्रेन. आणि आम्ही मागे तिथं बसलो होतो ना, तर तिथं बाजूमध्ये प्यायचे पाणी होते. आम्हाला माहिती नाही, आम्ही तर सारखं फिरतच होतो. मुलांना आहे तर पाण्याची ताण लागून गेली होती. मग ते एक जणांना विचारलं प्यायचं पाणी आहे का, तर तो हो बोलला. मग आरवीला तिचे पप्पा आणि ती गेली होती पाणी प्यायसाठी. तेव्हा तिला बरं वाटलं. कसं मुलांच्या सारखं खायचं चालू आहे, तेलकट वस्तू खाल्ली म्हणजे पाणीच जातं ना जास्त. बरं झालं की पाणी होतं आणि माझ्या आरवीने पिऊन घेतलं. आता माझ्या आयुष आणि आरवी कुठे बसले तुम्हाला दाखवते. चल आयुष, ट्रेन गाडी खेळतोय. बापरे, त्याने बघा चप्पल पण काढून फेकून दिली. असंच चप्पल हरवताय मुलं. दादा त्याची चप्पल दे. चप्पल का फेकतोय. हा, माझ्या आयुषच्या कपड्यांची हालत तुम्हाला दाखवते. इकडे जेवढ्या हे बघा. हे काय केलं तुम्ही कपड्यांचं. आणि हात पण दाखवते बघा. बापरे, पूर्ण गंदा होऊन गेलेला आहे तो. माझ्या आयुषला आहे ना मातीमध्ये खेळायचं खूपच जास्त आवडतं. चप्पल तर घाल. चप्पल न्यू घेतली तुम्ही, नवीन चप्पल पण पूर्ण मातीची भरली. तो सुद्धा मातीचा भरून गेलेला आहे. घे चप्पल घाल, काढू नको. हा, इथंच राहून जाणार मग. इतकं गंदा का बरं होतोय तू. कुठे जातोय. बघा काय सांगतोय, मी जातोय पम गाडी मध्ये म्हणे. आपल्याला घरी जायचंय आता. हा, इथंच राहतो मग. चला मग हळू 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 चला. माझी आरवी पण तशीच खराब होऊन गेलेली आहे. पाहू शकता तुम्ही. तिच्या व्हाईट स्कर्ट आहे ना पूर्ण त्यांनी मातीचं भरून टाकलेलं आहे. माझ्या सोनाशी चांगला आहे. माझे बासान ते सिद्धू आहेत ना, ते पण पूर्ण मातीचे. आणि हे बघा ओरिजिनलच वाटत आहे ट्रेनची पटरी. ओरिजिनल सारखीच आहे ना. हे बघ ट्रेन गाडी येते ना इथून. दादा, इथून ट्रेन गाडी येते ना. इकडं पण आहे का फिरायसारखं. हा, मध्ये किती छान आहे. एकदम निवांत वाटत आहे इथं. ते बघा. ते बघा सिद्धून ते तर तिकडे चालला गेले. मामी मामी आवाज देत आहेत मला. इतक्या लांब चालला गेले बघा. आमचं लक्षच नाही. मुलं आहेत ना असंच करत असतात, लक्ष नाही राहिलं की. आणि माझ्या आयुष्य सारखं तिथं जाऊन बसतोय तो. चल ना पुढे जाऊ ना आता. पुढे मोठी पालखी बघ काय पुढे. हा, तुला ट्रेन गाडी मध्ये बसवते. चल. हा, चल चल ट्रेन गाडी मध्ये चला. बापरे, हा मुलगा बघा ऐकतच नाहीये. चला याला इथंच राहू देऊ आपण. जाऊ चला. चला माझ्या आयुषला आहे ना इथंच सोडून देऊ आपण. चला चल. मग इथून पडला तर लागून जाणार तुला. ते बघा बाकीचे मुलं कसे पळत येत आहेत ते बघा. इतक्या लांब निघून गेले होते ते.
म्हणजे ना पूर्ण इथं त्यांना मोकळं दिसत आहे ना, मस्त मन मोकळं खेळत आहेत ते. चला चला ट्रेन गाडी चला पुढे जाऊया. मुलं आहेत ना असंच करत राहतील, इथं माती मातीच खेळत राहतील. पुढे जाऊ आपण चला. बापरे, खरंच खूपच मोठं गार्डन होतं. म्हणजे अजून चालूच आहे, गार्डन मध्ये जे आहेत आम्ही. गार्डन काही संपायचं नावच घेत नाहीये. बॅकग्राऊंड पाहू शकता तुम्ही किती छान आहे असं. एकदम छान व्ह्यू वाटत आहे इथं. आणि मुलं आहेत तर मोकळी जागा दिसत आहे ना त्यांना, नुसते पळतच आहेत पुढे. बघा किती पण लांब निघून गेलेले आहेत ते सर्व मुलं. आणि आम्ही आमचं निवांत चालत आहेत आता. आता म्हणजे थोडंफार बाकी आहे गार्डन, त्यानंतर जातो आम्ही बाहेर. बाहेर म्हणजे कसं मुलांची खेळणी वगैरे आहे ना तिथं, झोका वगैरे. ते जत्रासारखं तुम्हाला मी पहिले बोलले ना, तसं आहे तिथं. तर तुम्हाला मी दाखवतेच कसं आहे काय नाही, आणि मुलं काय काय एन्जॉय करतायत ते. तर खरंच थकूनच गेलो आम्ही गार्डन मध्ये चालून चालून. तर आता चला पुढे जाऊया पटापट. म्हणजे मुलांना आहे ना 4-5 पुढे पोंग्यांचे घेतले होते, बाकी तर संपून गेलेले आहेत. आता बाकी आहे एक पुडा. बघू आता ते पुढं खातात की काय. पण आता त्यांचं पोट भरलेलं आहे. पाणी वगैरे पण पिऊन झालं, बोलले ना मी तिथं पाणी होतं असं. तर आता ते गेलेले आहेत पुढं. आता जातो आम्ही पण त्यांच्या मागे. चला, मी पण पाणी प्यायला पाहिजे होतं. माझं पण पण म्हणजे ना गळा पूर्ण सुकावून गेलेला आहे. बघते आता पुढे पाणी असणार तर पुढे पाणी पिऊन घेते. चला, पाहू शकता तुम्ही किती छान व्ह्यू दिसत आहे. वाटत आहे ते बघा किती छान झाड आहे तिकडे त्या साईडला. काय तोडलं यांनी? फुल. लावा. हे बघा किती छान फुल लावलं त्यांनी. राहू द्या, छान वाटतंय ना. हा, मस्त वाटत आहे. खूप छान आहे ना, व्ह्यू किती छान दिसत आहे ना. हो ना, मुलं तरी ऐकत नाही, नुसते पुढे पळतायत. हा ना, एन्जॉय करतायत मुलं पण. तर नाही राहत इथं. हे बघा इथं काय आहे मध्ये. खरंच आहे ना, खूप छान गार्डन आहे. म्हणजे नाही तर आम्ही पहिली वेळेस आलेलो आहे, पण पाहुणे ना खरंच खूप छान वाटलं. आणि मुलांनी पण खूप एन्जॉय केला इथं येऊन, आणि करतच आहेत ते एन्जॉय. माझ्या आयुष्य दाखवते तुम्हाला कुठे चढतोय असं. हे बघा इकडे बघा, या मुलगाची काही मस्ती कमी व्हायचं नावच घेत नाहीये. सारखं इकडे पळ तिकडे पळ, इथं चढ तिथं चढ असं चालू आहे त्याचं. दादा काय करतोय? चल ना पुढे जाऊ ना, मला पण पाणी प्यायचंय बो. चल, तुमचं तर पिऊन झालं पाणी ना. चला पुढे जाऊ ना, चला आता पुढे जाऊ. तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा आणि कंटिन्यू करा. चला, ट्रेन नाही आली इथं म्हणून आम्ही निवांत चालू आहे. आणि बाजूमध्ये बघा रेल्वे पट्टा आहे. आणि तुम्हाला मी एक वस्तू दाखवते बघा, म्हणजे लहानपणीची आठवण. ट्रेन आली, त्यांना घ्या त्यांना घ्या. ट्रेन आली बघा. नाही इथंच थांबा साईडला. बापरे, पळा. ट्रेन आली बघा इथं. ट्रेन येते ट्रेन. बापरे, ट्रेन येते, पळा भो. तुम्हाला दाखवते आम्ही, थांबा. दादा ट्रेन आली, पाहू शकता तुम्ही ट्रेन येते ती. दादा ट्रेन आली भो, माझ्या आयुषला खूप आवडते ना. इकडे हो इकडे हो, बघा ही ट्रेन. गेली. मुलांचा पण चालू आहे की आम्हाला पण ट्रेन मध्ये बसायचंय. पाहू आता त्यांना बसवतो की नाही बसवतो, तुमच्यासोबत ते पण शेअर करणार. आणि ट्रेन पाहुणे ना खरंच लहानपणीची पण आठवण होती. म्हणजे आम्ही ना कधी असं गार्डन मध्ये जायचो ना तिथं नंदुरबारला, तर तिथं आहे ना आम्ही पण ट्रेन मध्ये बसायशिवाय ना म्हणजे राहायचो नाही. आम्ही जिद्द करून असं ट्रेन मध्ये बसवायलाच लावायचो माझ्या मम्मीला त्यांना, आणि बसायचोच आम्ही ट्रेन मध्ये. आणि एक अजून आठवण आहे लहानपणीची, चला तुम्हाला दाखवते तिथं. चला, ट्रेन गेली ना, माझ्या आयुष काय सांगतोय बघा, आपली ट्रेन कुठं आहे म्हणे. ट्रेन गेली ना, तिथं येत राहणार. आता आपल्याला बाहेर पण जायचंय ना. चला ना, तुला काय दाखवते मी, चल. चला काय दाखवते, चल लवकर. हे बघा ही आहे ती एक लहानपणीची आठवण, म्हणजे ही जहाज. हे बघा जहाज पण आहे इथं.
नाही जहाजच म्हणतात तिला. नाव नाव सांगतायत आयुषच्या पप्पा नाव बोलतात म्हणे, मी तर जहाज बोलते तिला. आणि परत ही आहे ना कदाचित लोक त्या साईडला जायसाठी यूज करत असणार. आणि आम्ही ना आमच्या म्हणजे मामाच्या गावाला आजीकडे जायचो ना, तिकडं म्हणजे असं होतं की या साईडला पूर्ण असं पाणी राहायचं. काय म्हणतात त्याला, ते मध्ये असं पाणी त्या साईडला गाव असं असायचं ना. म्हणजे आम्ही त्याच्यात बसूनच त्या साईडला म्हणजे माझ्या आजीच्या गावाला जायचो. खरंच आठवण येऊन गेली मला माझ्या मामाच्या गावाची ना आजीच्या गावाची. असंच आम्ही नाव मध्ये बसून त्या साईडला जायचं. खूप छान वाटायचं लहानपणी. माझ्या आयुष पण बघा किती मन लावून पाहतोय. दादा काय ते पाणी, तुला तर खूप आवडतं ना पाणी. बाकीचे सर्व पुढे गेलेले आहेत आणि आम्ही पण गेलो असं, पण तुम्ही पाहिलं ना ते मध्येच ट्रेन येऊन गेली, त्यासाठी अजून तिकडे जावं लागलं. ट्रेन गेली मग आता इकडे आलो. चला आता जाऊ पटापट बाहेर. चला. तिकडून आहे ना दूर दिसत होतं पाणी, पण आम्ही ना थोडस खाली आलो आणि पाण्याच्या जवळ आलो. बघा तुम्हाला दाखवते तलाव कसं दिसत आहे. आणि आम्ही ना पाण्यात एक गोष्ट नोटीस केली, म्हणजे बदक आहेत ना ते पाण्यामध्ये इतके छान चालत आहेत ना. तुम्हाला दाखवत होते पण ते आहेत ना पुढे निघून गेले. अजून बाकीचे तर खूप आहेत तिकडे लांब आहेत, पण त्यांना यायला उशीर लागणार. आणि माझ्या आयुषला सांगितलं गेलं, ते बघ रे बदक किती छान आहे. म्हटलं तो येतो एकच लांबण लावतोय, बदक कुठे बदक कुठे. बदक पाहिला तू, ते बघ तिकडे आहे बघ. ते बघ किती छान चालत आहेत ना ते. एकदम छान व्ह्यू वाटत आहे हा बघायसारखा. तुम्ही जर सुरत मध्ये राहत असणार ना तर नक्की या गार्डन मध्ये, खूप छान वाटत आहे. एकदम छान वाटत आहे. दादा छान आहे ना. आरवी स्वराज ते माझ्या पाणी प्यायचंय. पुढे जाऊ, मुलं तर घडी घडी पाणी पाणीच करते. आम्ही ना बॉटल भरून आणायला पाहिजे होती इथं मध्ये, तर थोडस बरं पण वाटलं असतं बॉटल राहिली असती तर. बदक आले का जवळ, तिकडून नाही दिसणार ना, लांब आहेत ते. आणि आणखी एक तिकडे आहेत, म्हणजे 2-3 आहेत पण लांब आहेत. पाणी पितो. माझ्या आयुषने तर इतकं जास्त एन्जॉय केला ना, म्हणजे डायरेक्ट तो ना अक्षरशः थकून गेलेला आहे. मला म्हणतोय माझे पाय दुखतायत म्हणे, मला वरती उचल म्हणे. खाली आता चालत नाही तर त्याने असं मला वरती उचलायला लावलं आणि असं चल म्हणे मला घेऊन. खाली नाही चालायचंय. मग तुला कोणी सांगितलं इतक्या मस्ती करायचं. हा असं गंदी बात, तुम्ही मातीमध्ये हात घातलाय ना, गंध असतं ना. असं पण नाही करायचं गंध. सर्वांना सांगून दे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा म्हणा. बोल, कंटिन्यू करा, फुल ब्लॉग बघा. चला पुढे जाऊ म्हणा. चला चला कंटिन्यू करा. चला तरच तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आता पुढे जाऊ आम्ही पटापट. चला. हे बघा इथं सांगत होती ना मी, जत्रा सारखं आहे म्हटलं. तिकडं आलो पाहायसाठी तर मुलांनी इतकी जिद्द केली की आम्हाला इथं बसायचं जे म्हणे. आता त्यांना कसं मजा येते ना, म्हणजे माझ्या आयुष आणि आरवी डायरेक्ट रडायला लागले की आम्हाला पण इथं बसायचंय म्हणे. हा ड्रॅगन ट्रेन आहे. दादा लॉक करायचंय. सरक मागे, सरक मागे, मागे सरक, सरक मागे. तर त्यांची ना खूप जिद करायला लागले म्हणजे मुलं की आम्हाला पण इथंच बसायचंय म्हणे. तर त्यांना कसं मग एकटं पण नाही सोडू शकत नाही, यासाठी मग आम्ही पण आयुषचे पप्पा मी पण बसून गेलो. कसं मग बाहेर आलं तर हेच एन्जॉयमेंट असते, एन्जॉय करायचं मुलांसोबत, आपण पण करून घ्यायचं. तर आता स्टार्ट होणार आहे. चला मग आता तुम्हाला पण दाखवतो आम्ही कसं एन्जॉय करतात. चला. हा दिदा पकडून बसा, पकडून बस. म्हणजे खूप दिवसानंतर बसली मी इथं. मजा येते, मजा येते ना दादा. इकडे खाली जात आहे. मुलांना बघा किती मजा येत आहे. बापरे माझ्या तर जीव घाबरतोय. दादा मजा येते ना, मजा येते. मुलं बघा
खुश होऊन गेले बसून गाडीमध्ये ट्रेन मध्ये. म्हणजे ना आम्ही कुठे जत्रा वगैरे असायचं ना तिथं बसायचं याच्यावर. स्वरांश दाखवा स्वरांश. मजा येते स्वरांश. बाय. माझ्या आयुष बघा थोडा पण घाबरत नाहीये, इतका एन्जॉय करतोय तो ट्रेन मध्ये. मजा येते. माझ्या जीव घाबरतोय पण मुलांचा नाही घाबरत आहे. दादा मजा येते. बापरे आता खाली जाणार. किती राऊंड आहेत काय माहिती. तिकडे वेगळं आहे दादा, ही ट्रेन आहे ड्रॅगन ट्रेन. म्हणजे ते माझे नानांनी ते आहेत ना, ते तिकडे व्हिडिओ काढतायत तसं ते पण रील बनवता ना. जीव घाबरतोय. आयुषला तिथं लागत होतं म्हणून त्याला उभं केलं. ते माझ्या नानांनी ते नाही बसले कारण ते पण तिकडे व्हिडिओ बनवतायत ना, रील बनवतात ते पण, यासाठी आम्ही पुढे येऊन गेलो होतो. हो बापरे. बापरे घाबरायला लागला बघा आयुष. संपलं स्टॉप. चला आता आम्ही उतरतो पटापट इथून कारण आयुष पण घाबरायला लागलेला आहे. चला येल. ये खोलून दे. माझं पण खोलून द्या ना बघा, खुलत नाही. हे खोलून द्या. थांबा ते दीदी आली. आरवी हात काढ. बापरे लॉक होऊन गेलं. मी ना जिथं ट्रेन मध्ये त्या सीटवर बसलेली होती ते सीट लॉक होऊन गेलं होतं. जसं तसं बाहेर आले त्यानंतर ते सीट उघडली. बापरे माझ्या तर इतका जीव घाबरला. म्हटलं का मी तिथं जाता अटकून राहते. म्हटलं कुठं बसल्या गेलं माझ्यानी. चप्पल पण तिथं खाली पडून गेली होती माझी. आता आयुष्य पप्पान ते घेऊन आले. मुलांनी ना खरंच खूप एन्जॉय केला इथं येऊन. दादा मजा आली ना. नाही रे बस आता चक्कर येत आता जास्त नाही बसायचं बेटा. पूर्ण पोट खालीवर होतं. पूर्ण म्हणजे ना जीवच घाबरून गेला होता माझा. म्हटलं का इथं अटकून राहते मी आता. माझ्या आयुष पण म्हणजे थोड्या वेळाने ना घाबरायला लागलेला होता. तो काय सांगत होता, चल म्हणे आता घरी जाऊ म्हणे आज सांगत होता तो. कसं त्याचा पण जीव घाबरायला लागला होता ना. वरून असं जायच्या वेळेस काही नाही पण जेव्हा असं खाली येतं तेव्हा भीती वाटत होती मला सुद्धा आणि माझ्या आयुषला पण. तो तिथं चालला घ्या लवकर. काय काही काही कारनामा करतोय पोरगा. झोक्यामध्ये नाही चक्कर येतात. आता चप्पल घाल. चल चल दादा पाहू शकता तुम्ही. आता नाही बस झालं. पाहू शकता इकडे मुलांचं खेळायचं बघा किती छान छान आहे. चला तुम्हाला दाखवते मी. बुट घाल तुला पायाला काय टोचवीन बघ. मला पण टोचून गेलं तिकडे बेटा. बुट घाल. मजा आली ना. हा आरवी इकडे ये. स्वरांश चल इकडे ये. कारण मुलांनी ना खूप मजा मस्ती केली इथं येऊन. मजा आली झोक्यामध्ये. तुला तर खूप बसायचं होतं ना. भीती वाटत होती. बस आता झोका बंद होऊन गेला. चला चला ते माझे ननंदने ते अजून आले नाही. ते तिकडे रीलच बनवतायत. तोपर्यंत आम्ही इथं फिरून घेतो. चला तुम्हाला पण दाखवते काय काय मुलांचं खेळायचं. ते पाहू शकता किती मोठी गाडी आहे खेळायची. आणि हे काय काय माहिती आहे बघा वेगळंच आहे येतं. काय म्हणतात काय माहिती याला. हे बघा मुलं कुठे जाऊन बसून गेले. जाऊ द्या बसू द्या त्यांना. बसायचं आहे ते. दादा बस. दादा बस. बसायचं आहे ते. हा बस दादा बस. चालत नाही. तिकडे बघ गाडी किती छान आहे बघ. चल ते हे आयुषला बसवते मी तिथं. चल चला हे बघ गाडी बघ गाडी. चला छान.
मुलं आपले 3 आहेत म्हणून आरवी पण जिद्द करते मला पण अशी गाडीमध्ये बसायचंय असं. स्वरांश तू तर तिला बसू दे थोड्या वेळ, तू इथं बसून जाणार. मी पण तिथं अटकून गेलती भीती वाटते मला. मी नाही बसत ना दादा, छोटी ती मुलांची गाडी खेळा. चला गाडी चालवा. कोणत्या गावाला चालला तू? कोणत्या गावाला जातोय? परत ती ट्रेन चालून घे. अरे त्याच्यात तर कोणी नाही बघा, तरी पण चालून गेली. कोणी नाहीये तिथं. कोणी नाहीये तिथं. टाटा. खूप छान छान आहे मुलांचे खेळायचं. आम्हाला आहे ना गावाची जत्राची आठवण आली. कसं तिथं पण सर्व असंच खेळायचे असायचं. आणि मला आहे ना ती मोठी पालखी असते ना, थांबा आवाज येत आहे. ती मोठी पालखी असायची ना त्याच्यात बसायचं खूप जास्त आवडायचं. मी ना तिथं बसल्याशिवाय राहायचीच नाही. ती राहिली असती ना आता इथं तिथं पण बसली असते. बघा झाडाला नारळ किती छान लागलेले आहेत वरती, लहान लहानच आहेत म्हणजे. हा चला आता जातो पुढे, तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. चला सर्व फिरून खेळून झालंय मुलांचा. आता बदकर बसायचंय त्यांना, पण हे ना बंद आहे वाटत, चालू नाहीये. चल बस मध्ये बस, मध्ये बस. हा ते आत्तीचं बंद होऊन गेलं दादा. चल बस, मी पण बसून घेते इथं. चल तू घेऊन जा मला गावाला. तू तिकडे बस ना. जा बा, मी थकून गेली फिरून फिरून. इतकं मोठं गार्डन होतं. कुठे जायचंय तुला आता? कोणती गाडी? इकडे बस ना दादा, जागा आहे ना बसायला. बेटा तो बंद आहे, चालू नाही. काही जोक आहे आता, बंद आहे पण तो बस राहू दे. तो बघा कुठे चालला, तिकडे लागून जाणार त्याला. आयुष, का रे आयुष, ऐक ना बेटा. बापरे, माझ्या आयुष सोबत कुठे बाहेर यायचं ना म्हणजे खूपच विचार करून यायचं. खरंच म्हणजे ऐकायचं नाव घेत नाहीये तो. आयुष जा बा, आम्ही चाललो मग. चल तिथं झोक्यात म्हणजे ती ड्रॅगन ट्रेन मध्ये बसलो ना आम्ही, डायरेक्ट मला चक्कर जायला लागले. म्हणजे बसायचं पहिलं आपल्याला किती हौस येते बसायचं. तर हेच राहतात मुलांचे सर्व म्हणजे लहानपणीच्या आठवणी, त्या सर्व कॅप्चर करून ठेवायच्या. कसं मग त्यांना पण म्हणजे मोठं झालं की दाखवता येतात. आणि आपलं पण म्हणजे थोडस यायला पाहिजे बाहेर, मुलांसोबत पण टाइम स्पेंड करायला पाहिजे. कसं मग रोजचं आपलं तेच काम असतं ना, थोडस त्यांना पण वेळ द्यायचा. त्यांचे पण मन फ्रेश होऊन जातं. म्हणजे आपलं पण मन थोडस बाहेर आलं की फ्रेश होऊन जातं ना. मला तर असंच वाटतं. यासाठी आम्ही मुलांना पण बाहेर आणत असतो फिरायसाठी ना. आम्ही सुद्धा येत असतो जितका टाइम मिळाला तितका. आता बघा स्वरांश, आरवीन, आयुष कुठे खेळते तुम्हाला दाखवते मी. आता आयुषच्या पप्पात दाखवते तुम्हाला, जेव्हा तुम्ही दाखवणार त्यांना. आयुष एबीसीडी बोला. आरवी एबीसीडी बोलायला लावा तिला. कुठं आता? चला पुढे जाऊ ना आपण, पुढे जाऊ ना. चल आता बघा नवीन माईक आहे ना माझ्याकडे, तर आता मला काहीच टेन्शन नाही. पहिले कसा तो जुना माईक होता, म्हणजे ते स्पीकरच्या वरती ते असं नरम जो कापड सारखं असतं ना, तेच म्हणजे थोडीफार हव्याचं किंवा इकडे तिकडे चालायमध्ये ना ते पडूनच जायचं. यासाठी म्हटलं दुसरा माईक तर घ्यावाच लागेल. आणि याची कशी म्हणजे चार्जिंग टिकत आहे. आता आम्ही 2-2.5 वाजेचा आलोय, आता 5-5:30 होऊन गेले असतील ना. तर कालची म्हणजे याच्यात चार्जिंग केलेली आहे, तरी पण म्हणजे आता त्याच्यात चार्जिंग आहेच. आणि त्या माईक मध्ये ना म्हणजे 1 तास चार्जिंग राहायची ना. म्हणजे कुठं बाहेर म्हणजे जायचंय ना विचारच करावं लागायचं. कसं आपले बाहेरचे पण ब्लॉग असतात ना, यासाठी मी ना अर्जंट मध्ये ना ब्लॉग म्हणते माईक मागवला. तर याचा वॉइस पण छान येतो आणि म्हणजे चार्जिंग पण चांगली टिकते. आता माझे आयुष परत त्याच गाडीवर जाऊन बसून गेलेला आहे, दाखवते तुम्हाला. चला आयुष, चला आता पुढे जाऊ आपण. आरवी इकडे लवकर, इकडे थांबा. तू कोणता डान्स करत होती तिथं, करून दाखव इकडे.
कर डान्स करून दाखव एक. तुला येतो ना? करून दाखव बेटा. माझी आरवी ना खूप छान डान्स करते. कर एक डान्स करून दाखव. कर बेटा, कर लवकर. लाजत आहे हा ती, नाही तर ना आपलं लक्ष नाही राहत ना. गाणे वगैरे चालू राहील की छान डान्स करते ती. करून दाखव. तिकडे दाखवा. करून दाखव. लाजू नको कर ना आरवी. चला आता पुढे जातो. पूर्ण गार्डन फिरून फिरून आहे ना आम्हाला थोडीफार भूक पण लागून गेली होती. मग बाहेर आहे ना मस्त पाणीपुरी दिसली तर माझे नणंद ते बोलले की पाणीपुरी खाऊन घेऊ. म्हटलं पाणीपुरी म्हणजे सांगितलं तर नाही म्हणतायत मला. तर चला मग खाऊन पाहू कशी आहे. असं मुलं पण खात आहेत बरं का. छान आहे पण खूप तिखट आहे. तिखट आहे ना? तिखट आहे ना? घ्या ना तुम्ही पण. खूप तिखट आहे. तिखटच छान लागते पाणीपुरी. आयुष बघा. आयुष फेकत खात नाही पण नुसता फेकतो. घे घे. फेकू नको दादा. फेकायचं नाही हा. मस्त आहे. छान आहे पाणीपुरी. इनको मत दो अभी मत. हा चला तर आता आम्ही पाणीपुरी खाऊन घेतो. तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. चला आता झाली आमची पाणीपुरी वगैरे खाऊन. म्हणजे खूप उशिरून गेला आम्हाला गार्डन मध्ये येऊन. म्हणजे टाइमच आहे ना माहितीच पडला नाही. इतका उशिरून गेला. आम्ही 2:30-3 आलोय. आता 6 वाजून गेलेत. मुलं पण थकून गेले आणि आम्ही पण. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया अशाच छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.